हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर पहा, आज आहे दीपावली आणि दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर पहा, सकाळचं काम उरकलं आहे आणि आता दुपारचा स्वयंपाक करायचा आहे आणि दुपारचा स्वयंपाक झाल्याच्या नंतरून परत संध्याकाळची पुरणपोळीचा स्वयंपाक असणार आहे। त्यामुळे मग संध्याकाळचा स्वयंपाक देखील करावा लागेल। तर आज भरपूर सणाचं भरपूर काम आहे। त्याच्यामध्ये आपल्याला परत रांगोळी काढायची, लक्ष्मीपूजनासाठी परत तयार व्हायचं, तर भरपूर काम आहे। सकाळचं काम तर उरकलंच आहे, परंतु तुम्ही पाहू शकता टाइम अगदी किती 11:30 पावणे 12 होत आले इथं। तर चला तर मग कामावरूया आता। तर सकाळचं काम उरकून झालं आणि सकाळचं काम उरकून झाल्याच्या नंतरून रांगोळी वगैरे काढली। त्यानंतरून म्हणजे मग म्हटलं आता दुपारचा स्वयंपाक तर करायचाच आहे। तर 7:07 मध्ये तर संध्याकाळचं देखील जी पुरणाची डाळ आहे तर ती शिजायला टाकावी, म्हणून मग साईड मध्ये गॅसवरती पुरणाची डाळ शिजायला टाकण्यासाठी थोडीशी जी हरभऱ्याची डाळ आहे तर ती पाकडून घेतली आणि पाकडून झाल्याच्या नंतरून मग ती कुकरमध्ये डाळ पुरणासाठी लावून घेतली आणि मग बाकीच्या दुपारचे जी भाजी पोळीचे ह्याच्यासाठी मग मी स्वयंपाकासाठी लागले आणि स्वयंपाक वगैरे झाला। सर्व काही पुरणपोळीचा देखील स्वयंपाक झाला आणि दुपारचे जेवण वगैरे झाले आणि पुरणपोळीचा जी स्वयंपाक आहे तर तो झाल्याच्या नंतरून मग मी दारासमोर आपल्या अंगणामध्ये रांगोळी काढायला घेतले आणि या पद्धतीची आहे तर रांगोळी काढले आणि रांगोळी काढून झाल्याच्या नंतरून मग पूजा मांडणीला सुरुवात केली। तर मग बाहेर रांगोळी काढून झाल्याच्या नंतरून हातपाय तोंड धुवून मी तयार झाले आणि तयार झाल्याच्या नंतरून या प्रकारे जी आहे तर पूजा मांडून घेतली। अगदी व्यवस्थित शांतपणे अगोदर पूजा मांडून झाली आणि पूजा मांडल्याच्या नंतरून मग बाकीची सर्व काही पूजा मी करून घेतली। जे आपल्याला काही मंत्र वगैरे बोलायचे असतात, काही प्रार्थना करायची असते तर ते मी नंतरून करून घेतले। तर पाहू शकता या ठिकाणी जे आहे तर माझे मंदिर या प्रकारचे दिसत आहे। तर खूप अगदी प्रसन्न वातावरण असतं या दिवशी आपण पूजा वगैरे मांडतो तर खूप छान वाटतं। आणि तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने जे आहे तर पूजा मांडली आणि मग माझी पूजा झाली। आणि पूजा मांडायला थोडंसं अवघड जातं जर साईडने रांगोळी आपण अगोदर जर काढलेली असली तर, म्हणून मग मी अगोदर पूजा करून घेतली आणि पूजा झाल्याच्या नंतरून मग साईडने थोडीशी रांगोळी काढली आणि रांगोळी काढून झाल्याच्या नंतरून जी आहे तर मग मी राहिलेली पूजा म्हणजे आरती वगैरे ठेवली होती पाठीमागे आणि मग आरती मी करून घेतली। तर मग जोपर्यंत मी इकडे बाकीची पूजा किंवा रांगोळी वगैरे करत होती तोपर्यंत माझ्या मोठ्या मुलीने जी आहे तर गाडीची मोटरसायकलची सर्व पूजा वगैरे करून घेतली। मग मी रांगोळी, पूजा मांडणी, सर्व काही पूजा झाली, कुंकुमार्चन झालं, सर्व काही माझी जी माळ जपून वगैरे झाली आणि मग मुलींना हळदी कुंकू लावले आणि त्यानंतरून जी आहे तर गणपती बाप्पाची आणि माता लक्ष्मीची जी आहे तर आरती केली आणि आरती झाल्याच्या नंतरून अशा प्रकारची जी आहे तर आमची पूजा महालक्ष्मी पूजन संपन्न झालं।
तर पहा इथे जे आहे तर आमचे लक्ष्मीपूजन वगैरे झाले, नंतरून संध्याकाळचे जेवण वगैरे झाले आणि जेवण वगैरे झाल्याच्या नंतरून मुलांना आणि त्यांच्या पप्पांना फटाकडे उडवायचे होते. तर तेवढ्यातच पाऊस आला. तर पाऊस बराच जोराचा आला पहा. तर तुम्ही पाहू शकता इथे भरपूर पाऊस, म्हणजे एक अर्धा तास चांगला पाऊस झाला. सर्व काही जी बाहेरची रांगोळी काढली होती तर ती रांगोळी वगैरे सर्व काही धुवून गेली आणि मग फटाकडे देखील उडवता आले नाही. त्यामुळे जे आहे तर फक्त आतमध्येच जे आहे पोर्चमध्येच छोटे छोटे जे फटाकडे आहेत ते त्यांनी वाजवले. आणि तर अशा प्रकारे जे आहे तर आम्ही दिवाळी साजरी केली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर करा. चला तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट्स बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.